वारकरी संप्रदाय जो या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक भूमीचा आणि आध्यात्मिक चेतनेचा एक सगळ्यात मोठा आस आहे. आणि या आसाच्या भोवती सगळी महाराष्ट्राची संस्कृती फिरते. ज्या पद्धतीनं भक्तीच्या आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जोडणारा हा समाज खऱ्या अर्थानं आज वादाच्या भोवऱ्यात का सापडला. आणि जिकडं तिकडं ज्या पद्धतीचे षडयंत्र रचून, ज्या पद्धतीच्या भूमिका रचून या संप्रदायाला का गालगोट लावण्याच्या माग आज समाज टपून बसलाय हे समजायला तयार नाही. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची खरी जर काठ आणि खरी जी परिस्थिती जर संतुलित ठेवायची असेल तर खऱ्या अर्थानं अध्यात्म हे त्याचं सगळ्यात चांगलं रसायन आहे. पण आज त्याच अध्यात्मावर अशा पद्धतीचा वार करण्यात आलाय की ज्यामुळं महाराष्ट्राच्या सगळ्या परिस्थित्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. आणि नेमकं संग्राम बापू भंडारींनी विकास लावांडेंवर शाई फेकून किंवा सामाजिक परिस्थितीवर ज्या पद्धतीचं आसूड होण्याचा प्रयत्न केलाय, खऱ्या अर्थानं त्याच्या मागचं गमक काय हे शोधण्याचा आजचा या एपिसोडमध्ये आपण प्रयत्न करूया. वारकरी संप्रदाय म्हणजे जवळपास या वैष्णवी पथकाच्या माध्यमातून सगळ्या अध्यात्माची ज्योत निर्माण करून महाराष्ट्र हा एक संघ करण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीनं त्यावेळेस प्राचीन काळामध्ये चाणक्यांनी सगळ्या भारताचं एकसूत्री पद्धती करण्यासाठी ज्या पद्धतीचे यत्न केले, सगळी भारताची संस्कृती आणि भारतीय पद्धती ह्या जोपासण्यासाठी ज्या पद्धतीनं सगळ्या भूमिकेवर एक चंद्रगुप्त नावाचा शासक बसून सगळ्या भारताला एकवटून सामाजिक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीनं परिस्थिती बदलत गेली आणि अध्यात्माची जी भूमिका या महाराष्ट्राला जी व्यापक स्वरूपात मिळालेली आहे, त्या व्यापक स्वरूपातून ज्ञानेश्वर असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत चोखामेळा असतील, संत जनाबाई असतील किंवा सगळ्या संप्रदायातल्या सगळ्या संतांनी या पद्धतीने या महाराष्ट्राची एक मोठ बांधली आणि पांडुरंगाच्या चरणी येऊन आपली सगळी परिस्थिती समर्पित केली. या संप्रदायाने सर्वसामान्य माणसाला साधी राणी आणि उच्च विचार शिकवले. समाजामध्ये कशा पद्धतीने अखंड हरिनाम गजराची ज्योत पेटवण्यासाठी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह उभे केले. आणि यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जी मूळ संस्कृती आहे, मूळ जो गाभा आहे, तो गाभा जिवंत ठेवला. परंतु याच मूळ संस्कृतीवर, या मूळ गाभ्यावर आज ज्या पद्धतीचे आक्रमण होत आहेत, ज्या पद्धतीचे षडयंत्र होत आहेत आणि ज्या पद्धतीनं कुटील कारस्थानी राजकारणी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आज या संप्रदायाला सुद्धा गालगोट लावण्याच्या मागे टपलेले आहेत, त्या सगळ्या संदर्भातून जर खऱ्या अर्थानं त्याचा शोध घेतला तर अनेक बाबी आमच्या दृष्टीला पडायला लागतात. ज्या पद्धतीने या महाराष्ट्राची भूमिका खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर हा विचार करून समतेचा विचारच समोर ठेवणारा, तर दुसरीकडे वैष्णवी पताका घेऊन सामाजिक परिस्थितीला जोडणारा तो अध्यात्माची कास देणारा तो वारकरी संप्रदाय, या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला ज्या सहिष्णू आणि सगळ्यात शांतिप्रिय प्रदेश म्हणून ओळखला गेला आणि खऱ्या अर्थानं विकासाची जी नाळ या महाराष्ट्राला मिळाली, त्याचं सगळ्यात मोठं गमक इथंच दडलेलं आहे. नाहीतर बाकीच्या राज्याचा जर विचार केला तर युपी, बिहार या सगळ्या ठिकाणी अध्यात्माच्या केंद्र आहेत, पण अध्यात्माच्या केंद्राला सर्वसामान्य जनतेशी कधीही जोडण्यात आलेलं नाही. आणि त्यामुळेच बहुधा आमच्या वारकरी संप्रदायाची ध्वजा बघून युपी मध्ये तो प्रयोग कावडिया हा प्रयोग सुरू करण्यात आला आणि या कावडिया प्रयोगाच्या माध्यमातून पूर्ण युपीचं जे काही एकमेकाची सूत्रबद्धता जोडण्याचा प्रयत्न त्या कावडियांच्या माध्यमातून करण्यात आला. तिकडची कावड यात्रा आणि आपल्या इथला आषाढी वारीचा जर संदर्भ घेतला तर खूप काही गोष्टी आम्हाला साम्य दर्शवलं जातं. तिथं भोलेची आराधना होते, इथं पांडुरंगाची आराधना होते. आणि या पांडुरंग आणि भोल्यांच्या माध्यमातून जी अध्यात्माची भूमिका ही समाजात जागृत ठेवून समाजाला संस्काराचे धडे देणं आणि संस्काराची परिस्थिती जपणं,
हे वारकरी संप्रदायानं चालू प्रयत्न करून आजही चालू ठेवलाय. आणि या जर सगळ्या भूमिका बघितल्या तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या परकीय आक्रमणाच्या काळात सुद्धा या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वामी बंकट स्वामी महाराज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीत उतरले आणि जागोजागी वारकरी संप्रदायाच्या संस्थानं आहेत, शाळा आहेत, त्या व्यापक प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला. आज ज्या पद्धतीची परिस्थिती आज आम्हाला पाहायला मिळते किंवा प्रत्येक ठिकाणी आज आम्ही एक वारकरी संप्रदायाचा एक ध्वज आम्ही जे वाहक म्हणून वाहतोय ना, त्यामध्ये खऱ्या अर्थानं हाडाची काढ केलेली ही लोक आजही सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक आपल्या उंचीचं स्थान मिळवलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळात काय झालं, अलीकडच्या काळात जात पंथ परिस्थिती बघून या सगळ्या गोष्टीवर कावे करण्यात आले आणि काव्यांच्या माध्यमातून आज ज्या परिस्थितीत आज वारकरी संप्रदाय अडकलाय, खऱ्या अर्थानं त्या विकास लवांड्यांना या पद्धतीच्या या परिस्थितीत अडकायची गरजच नव्हती. कारण की कोणत्याही कोणतेही विचार काढले तर त्याचे दोन मत आहेत. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रव्यापी विचार मांडणारे लोक जर खऱ्या अर्थानं आयरीडीवर धरून त्यांना जर खऱ्या अर्थानं बाजूला करण्याचा जर प्रयत्न असेल आणि आपल्या स्वतःची पोळी बांधण्यासाठी आपल्यासाठी अनुकूल असलेल्या लोकांना ची मोठ बांधण्याचा प्रयत्न असेल ना, तर खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायासाठी केलेली ही प्रतारणा आहे. पण या प्रतारणेला विचार करतोय कोण? आणि ज्या पद्धतीने सोशल मीडिया हॅक करून आज ज्या पद्धतीचे वारे यांनी व्हायला सुरुवात केली ना, खऱ्या अर्थानं त्याचा दुर्गंध सुटू लागलेला आहे. विचार करा की ज्या पद्धतीनं आज ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात मोठी परिस्थिती निर्माण झाली ते लातूरमध्ये जे आयोजित करण्यात आलेला वारकऱ्यांचा कुंभ, त्यालाही या लोकांनी गालबोट लावला हो. आणि विकास लवांडेच्या यादीमध्ये तेच किशोर महाराज शिवणीकरांचं नाव आहे. त्या 20 जणांच्या यादीमध्ये त्या एक व्यक्तीच्या नावाची जेव्हा चर्चा होते तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या षडयंत्राची उकल सुरू होते. पण ही उकल खऱ्या अर्थानं मीडियाला कळलीच नाही. मीडिया फक्त भुकायला आणि बोंबलायला उत्सुक आहे. आपली कोळी कशी भाजल, आपल्याला टीआरपी कसा मिळेल, आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे दडलाय तो राष्ट्रहित, समाजहित. आणि हे सगळं समाजासाठी करतोय ना आपण. समाज एकसंघ राहावा यासाठी आम्हाला दिलेलं हे दायित्व आहे. आम्हाला सामाजिक चित्रण दाखवायचं आणि चित्रणाच्या माध्यमातून समाजाची परिस्थिती कुठं परिस्थिती बिघडते त्याचं चित्रीकरण करून त्या समाज व्यवस्थेला नीट करण्यासाठी आमच्यावर दिलेली ती जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी पेलतय कोण? या गोष्टी फक्त आता कागदावर आणि पटलावर राहिलेल्या आहेत. आज फक्त आपल्या पोटाच्या खळगीसाठी ज्या ठिकाणी आपल्याला टीआरपी मिळेल, ज्या ठिकाणी आपल्या कंटेंटची चर्चा होईल, आपल्या माध्यमाची चर्चा होईल, त्याचीच परिस्थिती गुणगान करत आपलं स्वार्थ सिद्धी करत राहायचं. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं परतंत्राच्या काळामध्ये परिस्थिती जोपासण्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक परिस्थितीसाठी उतरलेली लोक जर त्यांनी हा विचार केला असता तर कदाचित आजही आम्ही स्वतंत्र झालो नसतो. निळूभाऊ खांडविलकरांनी जर अग्रलेखाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनाचे कान टुचले नसते, महाराष्ट्राच्या प्रशासनाच्यावर अंकुश ठेवला नसता, तर आजही परिस्थिती यापेक्षा भयावह झाली असती. पण वारंवार या पद्धतीनं निळूभाऊ खांडविलकर असतील, यात्रे असतील, या सगळ्या महंतांनी त्यावेळेस खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपासण्यासाठी आपली लेखणी वापरली. पण आज जी परिस्थिती आणि जे गालबोट आमच्या समाजाला लागून ठेवलंय ना, ज्या पद्धतीनं संग्राम बापूंनी केलेला तो कांड, आणि खऱ्या अर्थानं जेव्हा माणूस हद्दीच्या बाहेर जातो तेव्हाच या पद्धतीचे पावलं उचलायला प्रवृत्त होतो. नेमकं कशामुळे या 20 महाराजांना बदनाम करण्याची परिस्थिती विकास लवांडेंनी उचलली आणि नेमकं याच्यात काय दडलेलं होतं? राष्ट्रविचार, राष्ट्रीय परिस्थिती, राष्ट्रीय विचार आणि या अध्यात्माची जी एक धुरा हे सांभाळणारे हे जे महाराज आहेत, त्याच्यात खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख मिळवलेली आहे. कोणाच्या वशिल्यानी, कोणाच्या टट्टूनी, कोणाच्या पाया पडून, कोणाचे चरणवंदन करून आपली परिस्थिती सांभाळलेली नाही.
मग अशा स्वयंभू निर्माण झालेल्या महान विभूतींना बदनाम करून विकास लावण्यांना मिळणार तरी काय होतं. पण शेवटी काय असतं, राजकीय पक्षांची राजकीय परिस्थिती आणि टीआरपी मध्ये कशाही पद्धतीची टीआरपी का मिळत नाही, कशाही पद्धतीची प्रसिद्धी का मिळत नाही. प्रसिद्धी मिळणं महत्वाचं आहे, वलयामध्ये राहणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि खऱ्या अर्थानं आजही समाजाच्या ज्या मनात अध्यात्माची ज्योत आहे, ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, त्याच्यावरच वार करण्याचे हे प्रयत्न खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीसाठी किती योग्य आहेत हे तुम्ही तुमच्या बुद्धी कौशल्यावर तपासा. पण खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र वागतोय, ज्या परिस्थितीत महाराष्ट्र चालतोय, याला खऱ्या अर्थानं जर एकसंघ करायचं असेल तर याच्यातल्या ज्या काही अशा उचल्यागिरी करणारे किंवा कोणाच्या चरणवंदना करून स्वतःची परिस्थिती जपणारे महाराज आज खऱ्या खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे. फक्त अध्यात्म आणि राष्ट्र चेतना जर मांडून सामाजिक परिस्थिती जोपासता आली, लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय विचार निर्माण करता आले पाहिजे, राष्ट्राची जपणूक करण्याचा संकल्प जर बांधता आला ना, तर खऱ्या अर्थानं ती प्रबोधनाचा आणि अध्यात्माचा खरं वारसा ठरेल. नाहीतर फक्त विनोद आणि हास्य कल्लोळामध्ये जर आध्यात्मिक चेतना वाहत गेली आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं तर शेवटी लाया चाय पी लाया बोया कुछ नाही गिलास पडा बाराना, ही जर परिस्थिती येऊन ठेपली असेल आणि या परिस्थितीत जर या महाराष्ट्राची आध्यात्मिक चेतना यातच अडकून ठेवायची असेल आणि या पद्धतीची चरणवंदना करून स्वतःचे मतलब साध्य करायचे असतील तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी खूप घातक गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार सारासार पद्धतीने झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जी अखंड हरिनामाची जी एक ज्योत आहे, अखंड हरिनामचा जो एक वारसा आहे, तो वारसा अविरहित पद्धतीनं एकमेकाच्या खांद्यावर, भलेही त्याच्या जातीपंथाची आणि कसल्याही पद्धतीची कसलाही गंध नसू नये, जो कोणी सिद्ध असेल, जो कोणी योग्य असेल त्याच्या खांद्यावर ही धुरा टाकून खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी हे दायित्व द्यायला काही हरकत नाही. याबद्दल तुमच्या मनात काही वाटत असेल आणि तुमच्या मनात याबद्दल काही संकल्पना असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.